दर्जेदार बॅटर मुंबईचा हा देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील। सामन्याला सुरुवात होते। एमजे ट्रॉफी 2025 महेशजी जगताप सर आणि त्याचबरोबर अश्वमेध स्पोर्ट्सच्या या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। एमजे ट्रॉफी 2025 एक दर्जेदार स्पर्धा आपल्याला भेटीसाठी आली। कोल्हापूरचा अभिमान वाढवणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। गेल्या वर्षी देखील या स्पर्धेची चर्चा ही टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळाली आणि आजचा दिवस तर पाहायला गेला तर इतिहास लिहिण्यासारखा दिवस आहे। कारण का एक दर्जेदार स्पर्धा आणि या दर्जेदार स्पर्धेमध्ये एक दर्जेदार खेळ आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। स्टारकास्ट खेळाडू आलेत आज मोठ्या संख्येने या स्टारकास्ट खेळाडूंना पाहण्यासाठी गर्दी देखील जमली आज आणि या तमाम प्रेक्षकांचं आणि याच यूट्यूबद्वारे आपल्या tenniscricket.in च्या द्वारे जे प्रेक्षक जोडले गेले त्या सर्व प्रेक्षकांचं मी जयेश पोटफोडे तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय। आणि इथे विशालजी कल्याणकर सर यांचं देखील आगमन झालंय। सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे। सर आपण विराजमान व्हायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे स्टेजवरती। सामन्याला सुरुवात होते। पहिला चेंडू टाकण्यासाठी विकी पुजारी, हो पहिल्या चेंडूवरती विकी पुजारीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय। चेंडू किती धावांसाठी जाईल हे देखील पाहावं लागेल। डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 धावीसाठी फटका केला गेला। पहिला चेंडू विकी पुजारी यांचा। दर्जेदार खेळ आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा जर पाहायला गेली तर नॉकआउट स्वरूपाची आहे। कारण का जो संघ इथे पराभूत होणार त्याचं आव्हान इथे संपुष्टात येणार आणि जो संघ विजेता होणार तो इथे सेमी फायनल मध्ये दाखल होणार आहे। हो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय, कौतुक करावं लागेल। विकी पुजारी यासाठी ओळखले जातात, सर्वात जास्त मेडन षटक टाकण्याचं मान देखील या विकी पुजारीच्या नावावरती आहे। कोल्हापूर विभागातील एक दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं देखील जातं। मोठमोठ्या संघाच्या मध्ये या खेळाडूची वर्णी। ओहो दर्जेदार चेंडू टाकलाय, कमालीचा चेंडू टाकलाय। अनिकेत अंदा पाटोळे हा कवटेमहांकाळचा अपकमिंग सुपरस्टार हे नाव देखील जर पाहायला गेलं तर अलीकडच्या या 2 वर्षामध्ये चर्चेमध्ये राहिलाय। सांगलीचा हा दर्जेदार खेळाडू आहे, नक्कीच चांगली बॅटिंग केली या 2 वर्षामध्ये आणि म्हणूनच हे नाव चर्चेत राहिले। ओहो जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र एक धाव असेल। दुसऱ्यासाठी प्रयत्न केलाय का? नक्कीच दुसऱ्यासाठी प्रयत्न केला नाहीये, कारण का इथे फेकी चांगली झाली आहे। ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर कव्हरच्या डोक्यावर हा फटका खेळला गेला। एकेरी धावेला इथे मला सन्मान दिला। एकेरी धावाने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 3 धावा या फलकावरती लागलेत। क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय, कारण का लेफ्टी फलंदाज आलेत आणि म्हणूनच थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय। ओहो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय। बॅटिंग साठी इथे मात्र मुझम्मिल खान मुंबईचा अजून एक जबरदस्त बॅटर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। मुझम्मिल खान एक लेफ्ट आर्म घातक फलंदाज म्हणून या खेळाडूला देखील पाहिलं जात आहे। एक मोठी नाव आहेत ही देखील।
ओहो जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. कोल्हापूरच्या या सुपरस्टाराची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. काय गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये, फक्त 3 धावा. आणि म्हणूनच कोल्हापूरचा शान देखील म्हणून ओळखले जातात विकी पुजारी. सर्वात जास्त मेडन षटक का माझ्या नावावरती आहेत त्याचा प्रत्यय इथे मात्र आणलाय या गोलंदाजाने. फिरकीचा मारा, आणि या फिरकीच्या माऱ्यामुळे थोडस मुजम्मिल खान देखील फसले त्या फिरकीच्या माऱ्यामध्ये. पहिले षटक प्रति पाहायला भेटलंय विकी पुजारीच्या माध्यमातून, आणि म्हणूनच धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते 3 धावा. आता मात्र 2 सांगलीचे सुपरस्टार एका बाजूला. हे टेनिस क्रिकेट विश्व ज्या खेळाडूंनी दण आणून सोडलंय तेच विजय पावले, तर त्यांच्याच विरोधात आहे सांगलीचा अजून एक कवटे मागच अपकमिंग सुपरस्टार अनिकेत पाटोळे. ओहो वेगात टाकलाय हा चेंडू, परंतु अनियंत्रित मारा आहे, म्हणूनच वाईट प्लस इथे 2 धावा. वाईट प्लस 1 एकूण 2 धावा संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळतील. पहिला चेंडू इथे स्वैर मारा केलाय, डाव्याशीच्या बाहेरचा चेंडू लिव्ह केला, आणि त्यानंतर संघाच्या खात्यामध्ये धावा ऍड झाल्या. वेगात होता आणि म्हणूनच नितीन माटुंगे या चेंडूवरती बीट झाले. यष्टीरक्षकाची भूमिका ते देखील पार पडतात, आणि मयूर कारंडे स्लिपच्या दिशेने आपण त्यांना देखील पाहतोय. ओहो या चेंडूवरती हुक करण्याचा प्रयत्न, धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. 2 धावा आहेत, नक्कीच पंचांचा इशारा इथे मात्र डिक्लेअर स्वरूपामध्ये या धावा आहेत. 2 धावा धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 5 धावा फलकावरती. अनिकेतच्या आता मात्र कसोटी आहे, सॉरी 7 धावा आहेत, माफ करा 7 धावा या फलकावरती लागलेत. पहिल्या षटकामध्ये 3 होत्या, आणि त्यानंतर आतापर्यंत 4 धावा या एका चेंडूवरती आलेत. 7 धावा या फलकावरती लागलेत. दुसरं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. एमजे चषकाची ही स्पर्धा महेशजी जगताप सर यांनी खूप मेहनत घेतली, आणि अश्वमेधच्या या टीमने देखील मेहनत घेतली आहे. ओहो नक्कीच या चेंडूवरती बॅटची हलकी अशी कडा, आणि त्यानंतर एकेरी धाव. मयूरने रोखण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत, आणि म्हणूनच हा चेंडू जो आहे तो एकेरी धावेसाठी आलाय. संख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 8 धावा. आमच्या या 5 दिवसाच्या सफरीमध्ये आम्हाला एक महत्वाचे योगदान सोमनाथ यादव या व्यक्तिमत्वाने देखील दिलंय. स्कोररची भूमिका ते देखील पार पडतायत. फुलटॉस आहे, फुलटॉस वरती आक्रमण चढवलंय. मिड विकेटला इथे मात्र फटका केला, डीपला प्रोटेक्शन विकी पुजारी नावाचं दिलंय, आणि विकीने इथे मात्र चेंडूला कलेक्ट देखील केलं. फेकी करतील तोपर्यंत एकेरी धाव आल्या. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 9 धावा या फलकावरती लागल्यात. सावध सुरुवात केली आहे, परंतु जरी कासवाच्या गतीने जरी सुरुवात केली असेल तरी विजयाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करावी लागेल, कारण का कासव हे विजयाचं प्रतीक ओळखलं जातं. सुरुवात थोडीशी धीम्या गतीची असली तरी देखील ध्येय हे उंचच असलं पाहिजे, आणि तेच ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न केले जातात, परंतु प्रयत्न हे ध्येय रोखण्यासाठी देखील केले जातात. विजय पावलेच्या माध्यमातून धावा रोखल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 9 धावा या फलकावरती लागलेत. ओहो या चेंडूवरती फटका तर खेळला, आणि याच फटक्यामध्ये आपली किमती विकेट विजय पावले, आणि याच विजय पावलेने आपल्या संघासाठी एक ब्रेक थ्रू मिळवून दिला. फोर व्हीलर जिंकणारा खेळाडू रायगड जिल्हा खालापूर तालुका लोदिवली गाव, नाव बंटी बद्रिके, नाम तो सोना ही होगा. बंटी बद्रिके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या टेनिस क्रिकेट विश्वाला ज्या खेळाडूने वेड लावलंय, आपल्या बॅटिंगने ज्यांनी दहशत माजवले, असा हा लोदिवली गावचा सुपुत्र बंटी बद्रिके टेनिस क्रिकेट विश्वाला या खेळाडूने देखील जिंकलंय. असा हा खेळाडू आहे. मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने या वर्षीच्या अंगामध्ये जर पाहायला गेलं तर कहर केला या खेळाडूने. आताच नुकतीच मान्सून सुपर प्रीमियर मान्सून सुपर लीग झाली, त्यामध्ये दर्जेदार खेळ. वाह, पहिला चेंडूवरती विजय पावलेवरती आक्रमण.
सांगताय देखील रायगडच्या या रणभूमीतून आलोय आज माझा खेळ पाहण्यासाठी. हे प्रेक्षक आलेत आणि या प्रेक्षकांना सुखाचा आनंद देणार नाही का? देणार. आणि या पहिल्या चेंडूवरती तो सुखाचा आनंद दिलाय. काय फटका केलाय पहा, अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. लोधिवलीचा हा सुपरस्टार रायगड प्रीमियर लीग मध्ये 4 व्हीलर देखील जिंकले या खेळाडूने. दर्जेदार खेळाडू आहेत. या वर्षीच्या हंगामामध्ये बॅट देखील बोलले आणि म्हणूनच आज दक्कन पन्हाळा संघाने पुन्हा एकदा या खेळाडूवरती विश्वास दाखवलाय. दक्कन पन्हाळा संघाने या वर्षीची जर पाहायला गेली तर पन्हाळ येथील टुर्नामेंट गाजवली होती आणि त्याच मध्ये बंटी बद्रिकेने देखील प्रतिनिधित्व केलं होतं. इथे अनिकेतला देखील चांगला खेळ दाखवावा लागेल. बंटी बद्रिकेच्या बरोबरीने खेळत आहेत तर त्याच प्रकारचा खेळ आज नजरा आपल्यावरती देखील आहेत आणि त्या नजरा कुठेतरी आपल्यावरती देखील खेळवाव्या लागतील. त्यासाठी तो खेळ करावा लागेल आणि प्रयत्न करतायत देखील. परंतु दुसऱ्या बाजूने विकी पुजारीची गोलंदाजी अप्रतिम राहिली. आतापर्यंत 5 धावा दिलेत 7 चेंडूमध्ये. जबरदस्त गोलंदाजी आहे आणि यासाठी ओळखले देखील जातात विकी पुजारी. फिरकीचा जादूगार आहे आणि त्या जादूगाराची जादू पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. हो, बॅटची हलकीशी काढा. मयूर थोडस दूर राहिलेत आणि थोडस जर पाहायला गेलं तर मयूर फिटनेस कडे देखील लक्ष देत आहेत. मयूर कारंडे अजून एक टेनिस क्रिकेट विश्वातील उभरता सितारा म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. उभरता स्टारकास्ट खेळाडू आहे हे देखील नाव जर पाहायला गेलं तर मोठं चर्चेत राहिले. या मागील 2 ते 3 वर्षामध्ये जबरदस्त कामगिरी या खेळाडूने देखील केली आहे. या खेळाडूची देखील माहिती आपण जरूर सांगणार आहे जेव्हा ते बॅटिंगला येतील. त्यानंतर आपण त्यांच्याबद्दल देखील बोलणार आहोतच. अजून एक दर्जेदार खेळाडू पुण्याचा खेळाडू आहे ते देखील या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. युनिक स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत मयूर कारंडे. धायरीचा हा खेळाडू आहे आणि आज पुण्याहून वटार अंतर कापून आलेत. हो, नक्कीच या चेंडूवरती फटका तर खेळलाय. धावा किती? 6 धाव्यांची बोर. आता नाही ऐकणार आहेत. आयुष्यात मोठी माणसं ती झाली ज्यांनी स्वतःला झोकून दिलं. या खेळाडूने देखील या मागील 2 वर्षामध्ये स्वतःला झोकून दिलं, स्वतःच्या फिटनेस कडे लक्ष दिलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा दाखवून दिलं लोधिवली गावचा सुपुत्र ब्रँड कसा असतो आणि तोच ब्रँड सध्याच्या घडीला इथे मात्र पाहायला मिळतोय. हो, नक्कीच या चेंडूवरती विकी पुजारीची बोटांची जादू आणि याच जादूने कमाल केली आहे. इथे मात्र बंटी बद्रिके बॅक टू द पॅव्हलियन. रायगड तालुका उरण गाव टाकी गाव नाव चैतन्य पाटील. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चैतन्य पाटील दाखल झालेत. उभरता सितारा म्हणून या खेळाडूकडे देखील पाहिलं जात आहे. परवाच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं या खेळाडूचा दर्जेदार खेळ हा पाहायला मिळालाय. चैतन्य पाटील अजून एक उरण मधून आलेला हा खेळाडू. उरण जर पाहायला गेलं तर नक्कीच या उरणच्या मातीने खूप सारे सितारे दिले. रोहित करत असतील, त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर चैतन्य पाटील असतील. कालच्या दिवसामध्ये आपण इकडगडचा खेळाडू अमित नाईकला देखील पाहिलं, ते देखील उरण तालुक्यातीलच आहेत. असे एक दर्जेदार खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत. हो, या चेंडूला इथे मात्र फक्त दिशा दिली गेल्या पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. तिथे मात्र आमचे परम मित्र देखील आहेत. एक दर्जेदार खेळाडू लेफ्ट आर्म बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे अर्जित सोरसे इथे मात्र खेळताना दिसतील. साई स्पोर्ट्स कोडोली हे त्यांचं शॉपचं नाव आहे. दर्जेदार खेळाडू देखील आहेत. या वर्षीच्या हंगामामध्ये या खेळाडूने पुन्हा एकदा या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अधिराज्य गाजवायला सुरुवात केली. मेहनत या खेळाडूची प्रामाणिक राहिले आणि म्हणूनच हे नाव सातत्याने चर्चेत राहिले.
हो जबरदस्त फटका समोरच्या दिशेने फटका खेळलाय लाजवाब टायमिंग 6 धावा जोडीचे जगात अशी कोणती जादूची कांडी अस्तित्वात नाही जी कष्ट करता न करता तुम्हाला यश मिळवून देईल आणि इथे मात्र कष्ट घेते या चेंडूवरती समोरच्या दिशेने इथे मात्र बॅट स्विंग पाहायला मिळाली आहे त्यानंतर इथे 6 धावा या 6 धावेने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 3 षटकामध्ये 31 धावा या फलकामध्ये लागले चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळाली अनिकेत जर पाहायला गेलं तर 10 चेंडूमध्ये 18 धावा 16 धावांवरती खेळतात माफ करा चैतन्य पाटील एक चेंडूमध्ये एक धावांवरती ते देखील खेळत आहेत चैतन्य पाटील वरती इथे मात्र विश्वास दाखवलाय दक्कन पठाण या संघाने आणि तो विश्वास सार्थ करण्यासाठी इथे मात्र प्रयत्न देखील करतील परंतु सध्याच्या घडीला याच फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी आणि प्रयत्न करण्यासाठी मॅन फ्रॉम इचलकरंजी अजून एक टेनिस विश्वातील एक जबरदस्त नाव जावेद संधी गोलंदाजी मार्क वरती या खेळाडूचं जर बोलायला गेलं तर कोल्हापूरचे प्रेक्षक म्हणत होते जावेद संधी हे नाव कुठेतरी लुप्त होणार लवकर परंतु जावेद संधीने स्वतःच्या मेहनतीने हे पुन्हा एकदा साबित करून दिलं की जावेद संधी अजून संपलेला नाहीये ओहो या चेंडूवरती फक्त हलक्या हाताने खेळून काढले पुश केलंय तोपर्यंत मयूर कुमार येथील चेंडू खाली तोपर्यंत 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 33 धावा फलकावरती लागले जात आहेत 3.1 षटक म्हणजे 4थं षटक प्रगती पथावरती आहे 33 फलकावरती इथे जर पाहायला गेलं तर प्रिन्स ऑफ जयसिंगपूर देखील खेळताना पाहायला मिळत आहेत संदीप मकवाना काल जर पाहायला गेलं तर अमोल भोजने सरांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या ते देखील जयसिंगपूरचेच आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली कित्येक खेळाडू जे आहेत ते घडलेत या चेंडूवरती चांगला चेंडू पाहायला मिळाला थोडस वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि ही ताकद आहे आणि उर्वरित कामगिरी इथे नितीन माटुंगीने पूर्ण केली ओहो पुन्हा एकदा वळवलाय या चेंडूला फटका फसलाय अर्जित सोरचे आले झेल खाली चैतन्य पाटील बॅक टू द पॅव्हलियन रायगड उरण तालुका जुई गाव आणि याच गावातील रोहित घरत हे नाव रोहित घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अजून एक टेनिस क्रिकेट विश्वातील बायकर मॅन ज्याने आतापर्यंत 6 बाईक आपल्या नावावरती केलाय असा उरण तालुक्यातील जुई गावचा हा खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रोहित घरत वरती इथे मात्र विश्वास दाखवला आणि तो विश्वास सार्थ करून दाखवावा लागेल रोहित घरतला देखील का मी आतापर्यंत 6 बाईक माझ्या नावावरती केल्या आहेत आज ती संधी आहे या आधी त्याला संधी मिळाली नव्हती आज पाहतोय आपण या खेळाडूचा देखील एक दर्जेदार खेळ पाहिजे इथे जावेद संधी कशा प्रकारे गोलंदाजी करतील रोहित घरतच्या विरोधात सॉरी माफ करा इथे करण पाटील आलेत माफ करा रोहित घरत आणि करण पाटील थोडस जर पाहायला गेलं तर एक सारखेच दिसत आणि म्हणूनच आपण थोडस फसलोय करण पाटील आलेत मॅन फ्रॉम भिवंडी हा भिवंडीचा खेळाडू आहे करण पाटील दर्जेदार बॅटर यांनी देखील या मागील 2 वर्षाच्या अंगामध्ये चांगली खेळी केली आहे करण पाटील आलेत हो नक्कीच इथे चांगला चेंडू कौतुक करावं लागेल जावेद संधीचं आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा 1 विकेट महत्वाची विकेट वाली ती आणि ती विकेट या चैतन्य पाटीलची आली आहे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ओहो जबरदस्त फटका आहे राहणारच नाही हा चेंडू कारण का लेफ्ट आर्म फलंदाजासाठी ग्राउंड थोडस छोटा आहे आणि म्हणूनच इथे मात्र पार केलाय चेंडूला सीमा पार केलाय
धावसंख्या साऊंड पोहोचले 4 षटकांमध्ये 39 धावा फलकावरती लागलेत. उर्वरित 12 चेंडू कशा प्रकारे कमबॅक करायचा हे दाखवावं लागेल. इथे मात्र दक्कन पन्हाळ संघाला शेवटचं षटक आहे. 5 षटकांची मॅच आहे. 5वं षटक इथे मात्र कोणाच्या माध्यमातून पूर्ण केलं जाईल हे देखील पाहावं लागेल. आणि त्याची प्रतीक्षा इथे मात्र जवळजवळ संपुष्टात आली आहे. कारण का गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय अजून एक दर्जेदार खेळाडू मयूर कुंभार हे देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. मॅन फ्रॉम साताऱ्याचा हा खेळाडू आहे मयूर कुंभार. आपण जर पाहायला गेलं तर भूषण गोळेला साताऱ्याचा स्टार म्हणून देखील ओळखतो, परंतु हे देखील नाव सध्याच्या घडीला स्टार खेळाडूंच्या यादीमध्ये आता मात्र येताना दिसतंय. मयूर कुंभार या खेळाडूने देखील जर पाहायला गेलं तर वेळ लावले या टेनिस क्रिकेट विश्वाला. आपल्या बहारदार खेळीने या खेळाडूने प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य केलंय असा हा साताऱ्याचा अभिमान. हो नक्कीच थोडंसं दूरवरून फटका सजवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर जावेद संधीच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने फटका खेळल्यानंतर एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये आहे. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 40 धावा फलकावरती लागलेत. या 40 धावेने 40 धावा फलकावरती लागले. अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत. मयूर इथे चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतील का? मयूर कुंभारला देखील आपण पाहतोय दर्जेदार गोलंदाज आहेत मयूर कुंभार. हो नक्कीच चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेताना दिसलाय. ही खासियत आहे रबर बॉल क्रिकेटमध्ये. चेंडू बाहेरच्या दिशेने वळवणं सोपं नाहीये, परंतु ही कला आहे या खेळाडूकडे आणि ती अवगत केली या खेळाडूने. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 40 धावा फलकावरती लागले जात आहेत. परिस्थिती थोडीशी बिकट आहे, परंतु या परिस्थितीतून मार्ग काढावे लागतील. राखीतून भरारी घेण्याची इथे क्षमता असली पाहिजे आणि ती क्षमता कुठेतरी दाखवावी लागेल. आणि ती क्षमता इथे मात्र कशा प्रकारे दाखवतील हे देखील पाहावं लागेल. आतापर्यंत 40 धावा 3 गड्याच्या मोबदल्यावरती 5वं अंतिम षटक. हो नक्कीच थोडस बॅट्सविंग इथे जरूर पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या क्षणी थांबवलं स्वतःला. संतोषजी कांजर सर म्हणजेच बॉस आपल्याला ठाकूर मौला सरांकडून देखील शुभेच्छा आलेत. मॅन फ्रॉम लांजा यांच्याकडून या शुभेच्छा आलेत. दक्कन पन्हाळ संघ आपल्या साठी देखील या शुभेच्छा आहेत, कारण का जलसिंग पाटील हे देखील ठाकूर मौलाना सरांच्या संघातून खेळत असतात आणि म्हणूनच इथे शुभेच्छांचा वर्षाव देखील होताना दिसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 4 गड्याच्या मोबदल्यावरती 40 धावा फलकावरती लागलेत. आता मात्र बॅटिंग साठी अजून एक कोल्हापूरचा एक सुपरस्टार कोल्हापूरच्या संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतोय. पडळचा हा सुपुत्र नाव जलसिंग पाटील हे नाव सातत्याने चर्चेत राहिले आहे. गोवा येथे झालेले टुर्नामेंट अक्षरशः दणाणून सोडली होती. सांगवी प्रीमियर लीग मध्ये दर्जेदार खेळ पाहायला मिळाला होता, परंतु ते टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ होता. परंतु हे रबर बॉल क्रिकेट मध्ये देखील या खेळाडूला आपलं प्रभुत्व दाखवावं लागेल. परंतु आव्हान इथे मात्र सोपं नाहीये, कारण का मयूर कुंभार साताऱ्याच्या त्या भूमीतून रणांच्या भूमीतून हा वीर आलाय. ओहो हा चेंडू थोडासा बाहेरचा आहे आणि म्हणूनच या चेंडूला लिव्ह केलंय, सोडून दिलंय आणि या चेंडूवरती 41 धावा या फलकावरती लागलेत. 41 धावा या फलकावरती एक धाव इथे मात्र गिफ्टेड बहाल केली. या धावा कुठेतरी रोखावे लागतील. हा देखील चेंडू थोडासा बाहेरचा आहे, कुठेतरी प्रेशर पाहायला मिळते. जलसिंग पाटील आलेत आणि मयूरला देखील माहिती आहे जर या खेळाडूच्या स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडूला टाकलं तर हा चेंडू सरळ सीमारेषा बाहेर जाणार या शंका नाहीये आणि म्हणूनच
धावसंख्या 42 धावा फलकावरती लागले. 4 गड्यांच्या मोबदल्यावरती 42 धावा. 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत या षटकातील. मयूर कुमारला देखील आपण पाहतोय गोलंदाजीच्या अटॅक वरती. ओहो, नक्की चांगला चेंडू टाकलाय. आता मात्र जकडून ठेवलंय. काडी पट्टीवरती आल्यानंतर इथे मात्र सताराचा हा खेळाडू दर्जेदार कामगिरी करताना दिसतोय. आता जे काही करायचंय उर्वरित 2 चेंडूवरती करायचंय. जे काही करायचंय ते या 2 चेंडूंवरती, आणि ते 2 चेंडू महत्वाचे आहेत मयूर साठी देखील आणि विके स्पोर्ट्स संघासाठी देखील आणि दक्कन पन्हाळ संघासाठी देखील, कारण का या 2 चेंडूंवरती टार्गेट ठरणार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा डाव्या एष्टीच्या बाहेरचा, म्हणजेच काय तर कसरत करणारा चेंडू, पण त्यांनी या चेंडूवरती दुनियात समांतर. यानंतरचा होणारा सामना पाशे कोडली विरुद्ध विराज स्पोर्ट्स दहा बाजार. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. यानंतरची जबरदस्त मॅच. एका बाजूला पाचशे कोडोली त्यांच्या विरोधात दवा बाजार संघ हा देखील नंतर सज्ज होणार आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील महान खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतील. ओहो, फटका तर चांगला केलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू सीमारेषा पार, चौकार. खेळला गेला. लोअर फुल टॉस होता आणि या चेंडूला इथे मात्र दर्जेदार फटक्यामध्ये तब्दील केलाय 4 धावांसाठी. ओहो, या चेंडूवरती थोडस चकवा दिला आणि त्यानंतर एकेरी धाव हे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आले. एकेरी धाव आले. एकेरी धावाने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच 48 धावा फलकावरती, म्हणजे जिंकण्यासाठी 49 धावांची आहे अजून देखील गरज. 49 धावा अजून देखील धाव फलकावरती लागायचे आहेत. 30 चेंडू 49 धावा, कुठेतरी धावसंख्या कमी बनवले की काय हे प्रश्नचिन्ह अजून देखील आहे, परंतु या प्रश्नचिन्हावरती लगेचच उत्तर दिलं जाईल. कोणी कुठेही जायचं नाहीये. आम्ही असं गेलो असं आलो. ठीक आहे. जे दवा बाजार संघ आपण नेट प्रॅक्टिस करतोय त्यांनी विशाल कल्याणकर सरांना इथे मात्र भेटायचं आहे. दवा बाजार संघ सर्वांनी यायचं आहे. विशाल कल्याणकर सर आपल्याला बोलवतायत आणि आपण इथे पाहायला गेलं तर विके स्पोर्ट्स संघाची जबरदस्त गोलंदाजी, त्यामध्ये विकी पुजारीची ते 2 षटकं हे महत्वाचे राहिले. या 2 षटकामध्ये फक्त 19 धावा खर्च केल्यात. विजय पावलेंच्या विरोधात एका षटकामध्ये 12 धावा आल्यात. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर जावेद संधीने देखील फक्त 8 धावा खर्च केल्या आणि शेवटचं षटक मयूर कुंभार याने देखील एक्स्ट्रा धावा दिल्या खऱ्या, परंतु फक्त 8 धावा त्याने देखील 9 धावा 9 धावा ज्या आहेत त्या खर्च केल्यात आणि एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि म्हणूनच विके स्पोर्ट्स वटार संघ, भारतीय स्पोर्ट्स बॉस 11 संघाने इथे या मॅच मध्ये पकड निर्माण केले, परंतु 49 धावा कमी नाही आहेत. या धावा नक्कीच या लढण्यासाठी जास्त आहेत आणि या धावा कुठेतरी रोखावे लागतील आणि त्यासाठी गोलंदाजांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पाहिजे कशा प्रकारे प्रयत्न केले जातील धावा रोखण्यासाठी आणि सेमीफायनलची फेरी गाठण्यासाठी देखील. आणि याचबरोबर विनायकजी शेट्टी सर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. इथे दवा बाजार संघाचा कर्णधार उपस्थित आहे. पाचशे कोडोली संघ चला नाणेफेकीसाठी यायचा आहे. पाचशे संघ चला नाणेफेकीसाठी या. पाचशे संघ वारंवार आपल्याला सूचना दिल्या जात आहेत. पाचशे कोडोली संघ अपोजिट संघाचा कर्णधार उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर पप्पू सर यांचं देखील आगमन झालंय. पप्पू सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. पाचशे वारंवार आपल्याला सूचना दिल्या जात आहेत. पाचशे कोडोली वारंवार सूचना दिल्या जातात यायचा आहे कर्णधार. आणि त्याचबरोबर रमेशजी गोसावी सर यांचं देखील आगमन झालंय.
आणि जेवढे प्लेयर आता सध्याला खेळतात त्यांचे सिनियर खेळाडू म्हणून यांना देखील ओळखलं जातं. ही ओळख आहे यांची, दर्जेदार खेळाडू आहेत, मोठं नाव आहे. आणि पाचशे एक कडोले आपल्याला रोहित घरात आलेत उरण तालुक्यातील सोय गावचा हा खेळाडू. रोहित घरात गोलंदाजी मार्फती लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत आणि त्यांच्याच विरोधात इथे अमोल निरगुडे, अजून एक सांगलीचा सुपरस्टार अमोल निरगुडे सध्याच्या घडीला बॅटिंग साठी सज्ज झालेत. आणि त्यांच्याच विरोधात अवधूत पाटील, ज्या खेळाडूने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपल्या नावावरती केलंय, तेच अवधूत पाटील या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नॉनस्ट्राइक इन वरती आपण त्यांना देखील पाहतोय. आणि नितीन माटुंगे यांचे सुपुत्र अपकमिंग स्टार अमन माटुंगे यांचं देखील आगमन झालंय. अमन माटुंगे यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि अवधूत पाटील यांच्यासाठी बक्षीस आलंय. अवधूत पाटीलच्या प्रत्येक षटकारासाठी विनायक शेट्टी यांच्याकडून 500 रुपये असतील. आणि त्याचबरोबर अवधूत पाटील साठी पप्पे यांच्याकडून देखील 500 रुपये आले. सलग 3 षटकारांसाठी नाणीचे त्यांचे मित्र त्यांच्याकडून देखील अवधूत पाटील साठी 500 रुपये आले. तर सलग 3 षटकार मारले अवधूत पाटीलने, तर त्यांच्यासाठी हे बक्षीस आलंय. इमन कांबळे म्हणजेच पप्या या नावाने ओळखले जातात. पहिला चेंडू वेगवान टाकलाय आणि अमोल निरगुडेची इथे मात्र परीक्षा घेतली आहे. आणि दख्खन पन्हाळा संघ सांगतोय की या मॅच मध्ये कमी धावसंख्या आहे, परंतु या कमी धावसंख्येमध्ये देखील लढण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे आणि ती क्षमता इथे मात्र दाखवली जाते. पहिल्या चेंडूवरती वेगाचा मारा. या चेंडूवरती शॉर्ट ऑन पुल सक्सेसफुल केलाय का? पुलला सक्सेसफुल केलाय, परंतु धावा किती आहेत? नक्कीच 6 धावांसाठी हा फटका केलाय. पुलला केलं सक्सेसफुल. नेटवरती पडल्यावरती 2 धावा आहेत आणि नेटच्या बाहेर पडल्यानंतर षटकार देखील आहे. आणि म्हणूनच या चेंडूवरती 6 धावा आहेत. 6 धावांनी धावसंख्येचं टोटल 6 धावांवरती जाऊन वेसावत. आणि आमचे आदराचं स्थान इथे मात्र बॉस म्हणजे संतोषजी कांजर सर यांचा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय विके स्पोर्ट्स या नावाने. आणि विजय कुंभार सर यांनी या संघाला स्पॉन्सरशिप देखील केलंय.
आणि कोल्हापूरचा उभरता सितारा अमन माटुंगे हे देखील ही मॅच पाहण्यासाठी आलेत. आज त्यांचे वडील जे आहेत ते मॅच खेळताना पाहायला मिळतात, ज्याने या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये षटकार किंग हे नाव कमवलंय. तेच नितीन माटुंगे यांचे सुपुत्र ही मॅच पाहण्यासाठी आलेत. जीवन सर हे देखील उपस्थित आहेत. त्यांचा दक्कन पन्हाळा हा संघ खेळताना पाहायला मिळतो. या चेंडूवरती फटका बसला. हो चैतन्य पाटील कुठेतरी चूक करताना पाहायला मिळते. या चेंडूवरती आधी तयार नव्हते आणि त्यानंतर जेव्हा चेंडू त्यांच्या दिशेने ट्रॅव्हल झाला तेव्हा कुठेतरी जर पाहायला गेलं तर त्यांनी या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणूनच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एक जीवदान मिळालंय. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केल्या. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 8 धावा फलकावरती. हो नक्कीच चेंडू चांगल्या प्रकारे टाकलाय. वाईट यॉर्करचा तो प्रयत्न आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता देखील पाहायला मिळते. जबरदस्त चेंडू इथे मात्र टाकलाय आणि बंटी भद्रिके देखील सांगताय चैतन्यला या चेंडूवरती जेल टिपणं गरजेचं होतं आणि तो जेल टिपला जरूर गेला नाहीये आणि म्हणूनच थोडंसं नाराज देखील आहेत. परंतु रोहित घरतला पुन्हा एकदा संधी निर्माण करून द्यावी लागेल आपल्या संघासाठी, कारण का एकदा गेलेली संधी असं म्हटलं जातं पुन्हा येत नाही, परंतु कुठेतरी संधी निर्माण करावी लागतील. हो नक्कीच चांगला फटका खेळला गेलाय. कव्हरच्या दिशेने फटक्याला खेळलाय आणि त्यानंतर इथे डीपला प्रोटेक्शन जरूर आहे, परंतु चेंडू जाईल थांबणार नाहीये. 4 धावेसाठी फटका खेळलाय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून या फटक्याला खेळवलं गेलंय. अक्षय लाड तिथे मात्र क्षेत्ररक्षणासाठी सज्ज होते, परंतु त्यांना देखील या चेंडूने थोडस चकवा दिला आणि त्यानंतर चेंडू सरसीमारेषा पार. 12 धावा फलकावरती लागलेत. ओहो या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय आणि त्यानंतर एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. ओहो फेकी थोडीशी खराब. थोडेसे नाराज आहेत रोहित, कारण का सातत्याने जर पाहायला गेलं तर धावा येत आहेत. आपल्याकडे धावांची कमी आहे आणि त्या धावा आपल्याला रोखायच्या आहेत, तर त्यासाठी क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं आहे. धावा आल्यात इथे मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. डीजे धावा फलकावरती लागले जातात. पहिल्या षटक आणि या पहिल्या षटकामध्ये 14 धावा इथे मात्र रोहितने खर्ची केलेत. चांगली गोलंदाजी झाली, परंतु क्षेत्ररक्षण थोडस खराब झालं आणि म्हणूनच इथे धावा आले 14. पहिलं षटक इथे मात्र संपुष्टात. आता मात्र बिग बॅटल पाहायला मिळते. एका बाजूला जयसिंग पाटील, त्याच्या विरोधात अवधूत पाटील. 2 पाटील या एकामेकांच्या विरोधात आले. पाहिजे कोणत्या पाटलाचा इथे मात्र दरारा पाहायला मिळेल. जयसिंग पाटीलच्या विरोधात अवधूत पाटील. दोन्ही एकाच संघातून खेळणारे खेळाडू आहेत, पण आज मात्र विरोधात खेळत आहेत. एका बाजूला दक्कन पन्हाळाचा सुपरस्टार तर दुसऱ्या बाजूला भोयचा स्टार, नाव आहे अवधूत पाटील. पाहिजे इथे 14 धावा फलकावरती आलेत. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आहे आणि या चेंडूवरती हुक करण्याचा प्रयत्न केला गेला. धावा किती मिळतील? पूर्णपणे 4 धावा. पहिला चेंडू सीमारेषा पार. 4 धावेने इथे मात्र सुरुवात केली आहे जयसिंग पाटीलने आपल्या षटकाची. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा. हा चेंडू जर टाकलात तर नक्कीच हा चेंडू सीमारेषा पार जाणार या शक्य नाहीये.
जबरदस्त फटका खेळलाय. हा फटका फसलाय का हे देखील पाहावं लागेल. हो फसलाय. अवधूत पाटील इथे मात्र माघारी. मध्ये दाखल झाले आता मात्र टेनिस क्रिकेट पेनल्टी दिली जाईल हा विश्वातील तुम्हाला. राहुल, टीमला पेनल्टी दिली जाईल. आणि इथे कराडचे बरकत शेख देखील आलेत. मॅन फ्रॉम कराड बरकत शेख यांचं देखील आगमन झालंय. बरकत 4 वेळा इथपर्यंत आज हरकत करताना पाहायला मिळतील. राहुल सातत्याने आपल्याला सूचना दिल्या जात आहेत. अपोजिट संघाचे खेळाडू आलेत. ओहो जबरदस्त फटका केलाय. समोरच्या दिशेने केला हा वार. जाईल सीमारच्या पार. आणि या फुललेचा चेंडू आणि समोरच्या दिशेने फटका केला. ही ताकद आहे नितीन माटुंगेची. षटकार किंग म्हणून ओळखले जातात आणि ती ओळख दाखवली नितीन माटुंगेने. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. हो पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका केलाय. रनआउटची संधी परंतु उकले. आणि आपण नाणेफेक घेतो. नाणेफेक होते. नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने लागतो हे देखील पाहावं लागेल. नाणेफेकीचा कौल ओके दवा बाजार या संघाच्या बाजूने लागलाय. विना स्पोर्ट्स दवा बाजार हा संघ आणि त्यांच्या बाजूने हा नाणेफेकीचा कौल. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका केला. रनआउटची संधी आहे. ओ फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाल्या परंतु कौतुक करावं लागेल जयसिंग पाटीलचं. चांगल्या प्रकारे चेंडू टाकतात. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 8 डाव यांनी देखील खर्ची केलेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा फटकावरती लागले. अजून देखील 19 चेंडू आहेत. 26 ची गरज आहे. 19 चेंडू 26 धावा अजून देखील धाव फलकावरती लावायचे आहेत. विशालजी कल्याणकर सर यांचा हा संघ विराट स्पोर्ट्स दवा बाजार हा संघ यानंतर ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. आणि श्रेयस कदमने रबर बॉलच्या बॅट आणलेत. जर कोणाला पाहिजे असतील तर श्रेयस कदम यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. आपल्याला दर्जेदार बॅट पाहायला मिळतील. रबर बॉलच्या बॅट जर कोणाला पाहिजे असतील तर श्रेयस कदम यांच्याशी संपर्क साधायचा आहे. धावसंख्या 23 धावा फलकावरती. 19 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. अमोल निरगुडेच्या विरोधात इथे मात्र जयसिंग पाटील. अमोल निरगुडेची बॅटिंग जवळ या खेळाडूने पाहिले कारण का दोन्ही खेळाडू एकाच संघातून खेळत असतात आणि म्हणूनच एक दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. अमोल निरगुडेच्या विरोधात 21 धावा आले. 2 षटकाचा खेळ संपुष्टात आणि या 2 षटकामध्ये 24 धावा 12च्या सरासरीने बनवल्या जात आहेत. अजून देखील 18 चेंडू 25 धावांची गरज आहे. 18 चेंडू 25 धावा. डीजे 18 चेंडू मध्ये अजून देखील 25 धावांची गरज आहे. 18 चेंडू 25 धावा. आयुष्यात नेहमी आशावादी राहा कारण सूर्य रात्रीनंतर पुन्हा उगवत असतो मित्रांनो. आशा ही हे आपल्या स्वप्नांना जिवंत ठेवते आणि तेच स्वप्न इथे मात्र जर पूर्ण करायचं असेल तर कुठेतरी मनामध्ये ती आशा बाळगावी लागेल. 18 चेंडू मध्ये 25 धावा अजून देखील बँक बॅलन्स आपल्या खात्यामध्ये शिल्लक आहे आणि तो बँक बॅलन्स जर रोखायचा असेल तर कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल.
रोहित घरत वरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय. प्रमुख गोलंदाज आहेत आणि त्यांच्याकडे पुन्हा एकदा वळलेत कर्णधार. ओहो दर्जेदार चेंडू इथे मात्र टाकला जातोय आणि या चेंडूवरती बंटी बद्रिके सांगतायत विकेट आहे का, परंतु पंच सांगतायत नाहीये. चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. थोडासा बॉल जो आहे तो खाली राहिला आणि म्हणूनच चेंडूवरती उंची न मिळाल्यामुळे या चेंडूवरती फसले देखील अमोल निरगुडे. धावसंख्या 24-24 धावा फलकावरती. ओहो फटका तर खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर या फटक्याला सजवलं गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला. तोपर्यंत 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. एकेरी धावा देखील महत्वाच्या आहेत, कारण का जिंकण्यासाठी अजून देखील 16 चेंडू आणि या 16 चेंडू मध्ये गरज आहे ती म्हणजेच 23 धावांची. 16 चेंडू मध्ये 23 धावा. बरकत शेख आपण यायचं बॉस आपल्याला देखील इथे बोलवतायत व्यासपीठावरती. बरकत शेख हो जबरदस्त फटका. आता मात्र हा राहणारच नाहीये. बॅट मधून गेला बार. चेंडू जाईल सीमारेषा बार. षटकार. चेंडू होता आणि या खेळाडूला लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे आणि म्हणूनच इथे तो अनुभव पणाला लावला गेला. धावसंख्या 6 धावेने फ्लाय होताना पाहायला मिळते. धावसंख्या 32 धावा या देखील धावफलकावरती लागल्या. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. अमोल निरगुडे शांततेत इथे मात्र त्यांनी आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 23 धावा आपल्या संघासाठी बनवले. चांगले योगदान या खेळाडूने दिले आपल्या संघासाठी. ओहो पुन्हा एकदा मिसेम स्ट्रोक आहे. या चेंडूवरती मिड विकेटच्या दिशेने फटका केला. हर्षवर्धन पाटील फेकी करतील तोपर्यंत एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा या धाव फलकावरती लागले जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि 33 धावा धाव फलकावरती लागले. जिंकण्यासाठी अजून देखील 14 मध्ये 16 ची गरज आहे. 14-16. या चेंडूवरती वेट अँड वॉचचा फटका फसला आणि उर्वरित कामगिरी शुभम गायकवाडने पूर्ण केले. जावं लागेल नितीन माडुंगेला. बॅक टू द पेव्हिलियन. टीसी तेरा चेंडूमध्ये अजून देखील 16 धावांची गरज आहे. जे आहे त्यासाठी लढावं लागेल. याआधी काय घडलंय याचा विचार न करता आता जे काय घडवायचं आहे याचा विचार करून या मॅच मध्ये लढावं लागेल. दक्कन पन्हाळा संघ अजून देखील कमबॅक करू शकतो, परंतु तो कमबॅक रोखण्यासाठी या दक्कन पन्हाळा संघाला रोखण्यासाठी प्रिन्स ऑफ जयसिंगपूर म्हणून ज्याला ओळखलं जातं तेच संदीप मकवाना हे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कोल्हापूरच्या अजून एका खेळाडूचं नाव आदराने घेतलं जातं असा हा खेळाडू आहे. प्रिन्स ऑफ जयसिंगपूर संदीप मकवाना. एक घातक फलंदाज म्हणून देखील या खेळाडूला ओळखलं जातं. ओहो परंतु तू घातक फलंदाज असील, परंतु या उरणच्या गोलंदाजामध्ये देखील ताकद आहे तुला रोखण्याची. रोहित करत इस सांगताय सध्याच्या घडीला जुईगावच्या या खेळाडूने दर्जेदार गोलंदाजी केली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 34 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. तिसरं षटक संपुष्टात म्हणजे 12 चेंडूचा खेळ बाकी आणि या 12 चेंडू मध्ये अजून देखील 15 धावांची मजा आहे. उत्कंठा अजून देखील शेवटच्या क्षणापर्यंत आहे. कोणीही कुठे जायचं नाहीये. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. ठीक आहे.
आणि सध्याच्या घडीला मॅन फ्रॉम भिवंडी करण पाटील. भिवंडी म्हटलं की स्टारकास्ट खेळाडू निर्माण करण्याची ही फॅक्टरी आहे आणि त्याच फॅक्टरीतून एक निर्माण झालेलं हे एक अद्भुत रसायन म्हणजेच करण पाटील गोलंदाजीसाठी. ओहो, नक्की चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. जबरदस्त चेंडू इथे मात्र टाकलाय आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर संदीप मकवाना थोडस स्ट्रगल जरूर करताना पाहायला मिळते. 34 धावा म्हणजे 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 15 धावा अजून देखील बनवायचे आहेत. 11 मध्ये 15 आहेत. ओहो, बॅकफुट वरती गेले आणि पंच गेलाय. पंच मध्ये दाखवत आहे. 6 धावा देखील आहेत. 6 धावांसाठी फटका. आपण बॅकफुट वरती का जातो तर पुढे येण्यासाठी आणि याने देखील तेच केलं. बॅकफुट वरती गेले, पंच केला आणि त्या चेंडूला पाठवलं सर सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी. ओहो, आता मात्र हेलिकॉप्टर उडवलंय. हेलिकॉप्टर कुठे लँड होत आहे. आता हे हेलिकॉप्टर अनिकेत आनंदराव पाटोळेच्या हातामध्ये लँड झालंय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. जिंकण्यासाठी अजून देखील 9 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे आणि त्या धावा बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय युनिक स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील धायरी गावचा सुपुत्र. नाव आहे मयूर धनंजय कारंडे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 14 मे 1997 या खेळाडूचा जन्म आणि त्यानंतर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूने पावलं टाकलेत. एका चेंडूमध्ये 10 धावा, एका चेंडूमध्ये 9 धावा, एका चेंडूमध्ये षटकार 6 धावा असा रेकॉर्ड जास्तीत जास्त वेळा 10 ते 15 वेळा असा रेकॉर्ड ज्या खेळाडूच्या नावावरती आहे तोच इथे मात्र षटकारांचा बादशाह मयूर धनंजय कारंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओहो, का षटकारांचा बादशाह आहे. आलोय मी धायरीतून आलोय आणि ती धायरीची ताकद दाखवणार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये जर पाहायला गेलं तर एकाच टुर्नामेंट मध्ये 30 पेक्षा अधिक षटकार मारणारा खेळाडू देहू रोडची स्पर्धा या खेळाडूने गेल्या वर्षी गाजवणारा खेळाडू आहे. नाव आहे मयूर धनंजय कारंडे. सध्याच्या घडीला षटकारांचा बादशाहने बादशाहगिरी सिद्ध केली. ओहो, पुन्हा एकदा वार केलाय. चेंडूला सीमा पार आणि मॅच फिनिश. धायरी गावच्या सुपुत्राने मॅच एंड केलाय. दी एंड केलाय. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. विजय कुंभारांच्या चेहऱ्यावरती टेन्शन नंतर आता हास्य पाहायला मिळत आहे. कारण का काल रात्रभर झोपले नाहीयेत. कारण का ही मॅच महत्वाची होती. ह्या संघाने खूप वेळेला पराभव देखील केलाय आणि म्हणूनच आता मात्र टेन्शन नंतर कुठेतरी निश्वातीचा श्वास घेतला इथे मात्र आणि त्यानंतर इथे मात्र जिंकल्यानंतर इथे हा संघ सांगतोय आज आम्ही तयारी करून आलोय, अभ्यास करून आलोय, आज जिंकणार, इतिहास रचणार. आणि तो इतिहास इथे मात्र रचण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलंय या संघाने. दर्जेदार कामगिरी केली आहे. येथे VK स्पोर्ट्स वटार संघ म्हणजेच भारती स्पोर्ट्स बॉस 11 संघ विजयजी कुंभार सरांनी या संघाला इथे स्पॉन्सरशिप केले. दर्जेदार खेळ पाहायला मिळालाय आणि आपल्या